नमस्कार. तुमचं सर्वांचं अगदी मनापासून खूप खूप स्वागत आहे माझ्या चॅनलवर. तर आज आपण बघणार आहोत टिप्स. जर तुम्हाला ह्या टिप्स आवडल्या असतील तर तुम्ही चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा. तर टिप्स क्रमांक 1, प्रवास केल्याने हृदयविकाराचा झटका आणि डिप्रेशनसारख्या आजारापासून आराम मिळतो. टिप्स क्रमांक 2, रात्री व्यवस्थित झोप येत नसेल तर डोळ्यांच्या पापण्या उघडझाप 1 मिनिट करावी. यामुळे शांत झोप लागते. टिप्स क्रमांक 3, उन्हाळ्यात दही खराब किंवा जास्त आंबट न होण्यासाठी खोबऱ्याचा तुकडा टाकून ठेवावा. टिप्स क्रमांक 4, वरण भाताचा कुकर लावताना झाकणाच्या बाहेर पाणी येत असेल तर कुकरची झाकण लावण्याआधी कुकरच्या रिंगला खाण्याचे तेल लावावे, बाहेर पाणी येणार नाही. टिप्स क्रमांक 5, स्टाईलवर जर चुकून तेल किंवा अंडे पडून फुटले तर त्यावर पीठ टाकावे, ते सहज साफ होते. टिप्स क्रमांक 6, स्वयंपाक करताना लागणारे तेल शक्यतो शेंगदाणे, सूर्यफूल, ऑलिव्ह ऑइल, करडी तेल असे वापरावीत. तेल बदलत राहावे. पदार्थ तळण्यासाठी सूर्यफूल तेलाचा वापर करावा. टिप्स क्रमांक 7, उन्हाळ्यात कोणत्याही वेळी ताक घेऊ शकता, परंतु सर्वोत्तम वेळ म्हणजे जेवणानंतर. ताक पिल्याने पोटाला खूप फायदा होतो. ताकामध्ये निरोगी बॅक्टेरिया आणि लॅक्टिक ॲसिड असते, जे पचनास मदत करते. तसेच शरीराला पोषक मिळून शरीर थंड राहते. टिप्स क्रमांक 8, स्टीलच्या सिंकमधून जर किडे किंवा झुरळ येत असतील तर थोडे गरम पाणी रात्रीच्या वेळी सिंकमध्ये टाकावे. त्यामुळे हळूहळू झुरळ किचनमध्ये येणे बंद होणार. टिप्स क्रमांक 9, फ्रेंच फ्राईज बनवण्यासाठी बटाटे स्वच्छ धुवून साल काढून ती उभी पातळ काप करून घ्यावेत. बटाट्याचे पातळ कापवर कॉर्नफ्लोअर आणि मीठ घालून तळावे. कॅफेसारखे फ्रेंच फ्राईज घरच्या घरी तयार. टिप्स क्रमांक 10, शक्यतो हळद पावडर घरी तयार केलेलीच वापरावी, कारण हळदीमध्ये खूप औषधी गुणधर्म आहेत. मार्केटमधील विकत आणलेल्या हळदीमध्ये शुद्धतेची खात्री नसते. टिप्स क्रमांक 11, शरीरातील साखरेचे प्रमाण नियंत्रित ठेवण्यासाठी हरभरा, जवस आणि मक्याचे पीठ अनेक पदार्थांमधून किंवा पराठे खावे. यांनी साखर नियंत्रणात राहते. टिप्स क्रमांक 12, आवळा खाल्ल्याने शरीरात कधीही व्हिटॅमिन सी ची कमतरता भासत नाही. आवळा आवडत नसेल तर आवळापासून मुरंबा किंवा लोणचे बनवून तुम्ही रोजच्या आहारात घ्यावे. टिप्स क्रमांक 13, दात किंवा हिरड्या दुखीवर विड्याच्या पानात कापूर बारीक मिक्स करून हिरडीखाली ठेवल्याने हिरडीचे दुखणे लगेच कमी होते. टिप्स क्रमांक 14, चेहऱ्यावर निस्तेजपणा तसेच सुरकुत्या आल्या असतील तर दररोज झोपण्यापूर्वी गाईच्या दुधामध्ये बडीशेपची पूड टाकून प्यावे. यामुळे चेहरा तेजस्वी होतो. टिप्स क्रमांक 15, जर तुमच्या डाव्या पायावर सूज येत असेल तर हे हृदय कमजोर असल्याचे लक्षण आहे. टिप्स क्रमांक 16, दररोज 2 अंजीर खाल्ल्यामुळे
रोगप्रतिकारशक्ती मजबूत होते व शरीरात ताकद येते. टिप्स क्रमांक 17. टोमॅटोचे सूप घट्टसर होण्यासाठी ब्रेडचा चुरा बनवून त्यात घाला. सूप घट्ट व स्वादिष्ट होते. टिप्स क्रमांक 18. किचनमधील एक्झॉस्ट फॅन स्वच्छ ठेवण्यासाठी रॉकेलमध्ये कपडा बुडवून त्याने फॅन घासून पुसा. फॅन स्वच्छ होईल. टिप्स क्रमांक 19. जास्तीचे वाटण बनवून ठेवताना त्यात हळद व मीठ घालून वाटून ठेवा. वाटण लवकर खराब होत नाही व चवही छान लागते. टिप्स क्रमांक 20. काजू व इतर ड्रायफ्रूट मध्ये कीड लागू नये यासाठी त्यामध्ये 2-3 लवंग टाकून ठेवाव्यात. टिप्स क्रमांक 21. मलाईमधून जास्तीत जास्त तूप काढण्यासाठी त्यात बर्फाचे तुकडे घालून मिक्सरमधून फिरवून घ्या. त्यामुळे सर्व लोणी वरती येईल. टिप्स क्रमांक 22. मसाल्याचा सुगंध टिकून राहण्यासाठी व मसाल्यात किडे पडू नये म्हणून त्यात हिंगाचे खडे ठेवावेत. टिप्स क्रमांक 23. भेंडी जास्त दिवस टिकवण्यासाठी तेलाचा हात लावून ठेवावा. तसेच पावसाळी टोमॅटो खराब होऊ नये म्हणून त्याच्या देठाच्या जागेवर मेण लावून ठेवावेत. टोमॅटो जास्त दिवस टिकतात. टिप्स क्रमांक 24. पावसाळ्यात कपड्यांचा कुबट वास येत असेल तर कपड्यांना धुतल्यानंतर कम्फर्टमध्ये घाला व कपडे सुकल्यानंतर कपड्यांना इस्त्री करावी. टिप्स क्रमांक 25. पुस्तकांच्या कपाटात 4-5 लवंग टाकून ठेवल्यास पुस्तकामध्ये बारीक किडे होत नाहीत. टिप्स क्रमांक 26. किचनमधील लाकडी सामान आणि लाकडांच्या वस्तू स्वच्छ करण्यासाठी लिंबाचा रस अथवा व्हिनेगर वापरा. टिप्स क्रमांक 27. काही स्त्रियांच्या मानेवर दागिन्यामुळे काळा थर जमा होतो. त्यासाठी दूध, लिंबू, थोडीशी तुरटीची बारीक पूड आणि खाण्याचा सोडा मिक्स करून मानेवर 20 मिनिटे लावून ठेवावे. यानंतर स्वच्छ धुवून टाकावे. यामुळे काही दिवसात काळपटपणा नाहीसा होईल. टिप्स क्रमांक 28. आमरस धातूच्या भांड्यात ठेवू नये. यामुळे पदार्थाचा रंग बदलून खाण्यास विषमुक्त होऊ शकतो. टिप्स क्रमांक 29. उन्हाळ्यात हात-पाय काळी पडतात. यासाठी कॉफी पावडरमध्ये थोडीशी साखर टाकून आणि गुलाब पाणी टाकून मिक्स करावी. स्क्रब सारखे हातपायांना घासावे. काळे हातपाय स्वच्छ होऊन उजळतात. टिप्स क्रमांक 30. उन्हाळ्यात उष्णतेमुळे खूप घाम येतो. अशक्तपणा, चक्कर येणे, डोकेदुखीमुळे त्रास होतो. अशावेळी थंड जागी विश्रांती घ्यावी. नारळ पाणी, घरगुती ताक, लिंबू पाणी अशी पेय प्यावी. तसेच थंड पाण्याने अंघोळ करावी. शक्यतो सुती कपडे वापरावीत. टिप्स क्रमांक 31. कोणत्याही धान्याला 2-3 दिवस ऊन द्यावे व भरून ठेवताना एरंडेल तेलाचा हात लावून भरून ठेवावे. यामुळे अळी, जाळं किंवा कीड लागणार नाही. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद. व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक, एक सबस्क्राईब करा.
परत भेटू अशाच नवनवीन टिप्ससोबत. तोपर्यंत धन्यवाद.